एमपीएससी वर्ग क भरतीत ऑप्टिंग आउटद्वारे काळा बाजार झालाय। नोकरींच्या स्वप्नावर 8 लाखाचा सौदा असल्याचा आरोप ठेवण्यात आलाय। सरकारी कर्मचारी पुन्हा त्याच वर्गाच्या भरती प्रक्रियेत सहभागी झाले आहेत। वेटिंगवर असलेल्या उमेदवाराकडे 8 लाख मागण्याचा प्रकार समोर आलाय। लिपिक सुशील मडवीने पैसे मागितल्याचा हा आरोप होतोय। पैसे मागतानाची ऑडिओ क्लिपही समोर आली आहे। गंभीर प्रकारामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली। 8 पर्यंत होईल का? 8 म्हणजे किती सर? 8,000 8,80,000 किती काय समजलं ना? हजारांमध्ये नोकरी भेटते का रे? हो सर, पण माझा अभ्यास वगैरे पण थोडंफार आहे ना, असं थोडी मी डायरेक्ट लागतोय नोकरीला। ठीक आहे, मग अभ्यास कर मग। तसं नाही सर, आता गरज तर आहे मला, तसं नाही बोलतोय मी। मला गरज आहे म्हणून तुला आता ते आपलं जोडून आलं म्हणून तुला हे करावं लागलं, नाही तर आपलं 7 तारखेला संपलं होतं। बरोबर ना सर? म्हणजे 8 लाख बोलताय ना तुम्ही? सर मग तुम्हाला वाटतं का असं एका दिवसात मी अरेंज करू शकतो? तर एवढं श्रीमंत असतो लागलो असतो का मी? मलाही माहिती आहे। हां मग मला गरज आहे रे जरा शक्य। बरोबर आहे, पण सर एक दिवसात मी कसं अरेंज करू शकतो? तुम्ही स्वतः सांगा ना मला, म्हणजे काय करू मी? किती अरेंज करू शकतो सध्या? 8 पैकी आता तर मी तुम्हाला असं डायरेक्ट काय सांगू नाही शकत ना सर। मला सांग संध्याकाळपर्यंत मग। हो ठीक आहे सर, सांगतो मी तुम्हाला। एमपीएससी क वर्ग भरतीत हा काळा बाजार झालाय। लिपिक सुशील मडवेवर पैसे मागितल्याचा थेट आरोप झालाय। किरण टाजणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। किरण, नेमका प्रकार काय? या सगळ्या प्रकरणात काही लिपिकांची नावं समोर येत आहेत आणि धडधडीत चॅटिंगचे पुरावेही समोर येत आहेत। या सगळ्या प्रकरणाची तपास होणार आहे का? इथपासून नेमकं काय घडत आहे? खरं म्हणजे अतिशय धक्कादायक आणि गंभीर स्वरूपाचा हा संपूर्ण मुद्दा आहे। यामध्ये जर बघितलं तर आजच्या दिवशी ऑप्टिंग आउट ही जी प्रक्रिया आहे याच्यासाठीचा शेवटचा दिवस आहे आणि हीच शेवटची जी संधी आहे ही हेरून जे गरजू उमेदवार आहेत त्यांना हेरून अशा पद्धतीचा काळा बाजार केला जातो। याचं हे उदाहरण या निमित्तानं समोर आलेलं आहे। खरं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ज्या भरती प्रक्रिया राबवल्या जातात त्या पारदर्शक पद्धतीने कशा होतील यासाठीचा संपूर्ण प्रयत्न हा आयोगाच्या माध्यमातून केला जातो आणि तशा स्वरूपाचा विश्वास देखील वेळोवेळी आयोगाने संपादन केलाय। विद्यार्थी मात्र त्याबाबत देखील समाधानी असतात। मात्र हा जो प्रकार आहे हा जर बघितला तर उमेदवारांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं ही मोडस आहे ही या निमित्तानं समोर येत आहे। जो सुशील मडवी नावाचा व्यक्ती आहे तो 2022 साली जी क वर्गाची परीक्षा झालेली होती त्यामध्ये तो पात्र झालेला होता। त्यानं नोकरी देखील मिळवलेली आहे। ती नोकरी देखील तो लिपिकाची करतोय। अगदी त्याच सेम पद्धतीची जी भरती प्रक्रिया 2023 साली झाली त्या भरती प्रक्रियेमध्ये देखील तो पात्र झालेला होता। दुसऱ्या ठिकाणी नोकरी असताना ती मिळवण्याच्या वेळेला ऑप्टिंग आउट किंवा त्या ठिकाणी जॉईन होणं अपेक्षित असतं। मात्र त्या ठिकाणी देखील 2023च्या भरती प्रक्रियेमध्ये हा मडवी जॉईन झालेला नव्हता आणि जी 2024ची जी भरती प्रक्रिया झाली त्याचा आजचा ऑप्टिंग आउटचा शेवटचा दिवस आहे आणि त्या भरती प्रक्रियेमध्ये देखील तो ऑप्टिंग आउट करत नाहीये, तर त्याच्याशी ज्या उमेदवाराचा संपर्क झालाय त्याच्याकडे पैशाची मागणी केली जाते। माझी गरज पूर्ण कर आणि त्यानंतर तुझी गरज देखील मी पूर्ण करतो, अशा स्वरूपाचा संवाद या सगळ्या दरम्यान झालेला आहे। जे व्हॉट्सअप चॅट आणि जे कॉल रेकॉर्डिंग समोर आलेलं आहे ते पाहता हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आयोगाने देखील दखल घेऊन असे जे ऑप्टिंग आउट जे करणारे उमेदवार आहेत किंवा जे करू पाहत आहे यांच्याबाबतची छाननी देखील करणं गरजेचं आहे। प्रतीक्षा यादी लागत नसल्यामुळे हा संपूर्ण प्रकार होत असल्याचा एक प्रकारे संशय देखील व्यक्त केला जातोय। अशा पद्धतीचा ऑप्टिंग आउटचा एक मोडस असल्याचं या निमित्तानं समोर आलेलं आहे। येत्या काळामध्ये हे रॅकेट असण्याची देखील शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशा स्वरूपाची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ज्या स्पर्धा परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहे त्या वर्गामध्ये दबक्या आवाजामध्ये होऊ लागलेली आहेत आणि हे संपूर्ण प्रकरण पाहता अतिशय गंभीर आहे। शासन कशा पद्धतीने दखल घेऊन कारवाई करतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ऋषी, नक्कीच एकूणच या सगळ्या प्रकरणात कशा पद्धतीनं कारवाई होते त्याकडे जास्त महत्त्वाचं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद किरण या अपडेटबद्दल।